रस्त्यावरील ट्रॅफिक जाम आणि रिक्षांची वाढती गर्दी पाहून तुम्हीही वैतागलायत का? ओला, उबेर किंवा रॅपिडो बाईक टॅक्सीने प्रवास करताना सुरक्षिततेची भीती वाटते. मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. राज्य सरकारने आता रिक्षा परवाने आणि बेकायदेशीर बाईक टॅक्सीबाबत आरपारची लढाई सुरू केली असून एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतलाय. वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने नवीन ऑटो रिक्षा परवाने देण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत माहिती दिली की सध्या राज्यात तब्बल 14 लाख रिक्षा परवाने असून यामुळे शहरांमधील वाहतुकीवर प्रचंड ताण आलाय. काही ठिकाणी अवैध पद्धतीने तर काही ठिकाणी बांगलादेशी नागरिकांनाही परवाने मिळाल्याच्या तक्रारी आल्याने आता संपूर्ण परवाना प्रणाली पारदर्शक करण्यासाठी नवीन धोरण तयार केले जाणार आहे. जोपर्यंत हे धोरण अंतिम होत नाही तोपर्यंत नवीन रिक्षा रस्त्यावर येणार नाही. दुसरीकडे मुंबईसह परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या ओला, उबेर आणि रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवेला सरकारने मोठा दणका दिलाय. या कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्याची घोषणा मंत्र्यांनी केली आहे. याचे मुख्य कारण महिलांच्या सुरक्षतेबाबत वाढत्या तक्रारी आणि अपघात अटींची पूर्तता न करता सुरू असलेला बेकायदेशीर कारभार. स्थानिक भूमिपत्रांच्या रोजगारावर होणारा परिणाम आता यापुढे बाईक टॅक्सी चालकावर नाही तर थेट मालक किंवा संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एप्रिल 2024 पासून आतापर्यंत अशा वाहनांकडून 33 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आलाय. थोडक्यात सांगायचे तर या रस्त्यावर मनमानी करणाऱ्या कंपन्यांची मुजोरी चालणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल की प्रवाशांचे हाल होतील? तसेच बाईक टॅक्सी बंद झाल्यामुळे तुमची गैरसोय होणार का? कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.